हो जयंत सर, खरंच मला तुमचं हे घर अजिबात आवडलं नाही. म्हणजे असा ब्लॅक डार्क शेड कोण देतं घराला? किती किती निगेटिव्ह वाइब्स येतात या घरात. आणि तुमच्या घरात कुठेच खिडकी नाहीये. नाही म्हणजे सूर्यप्रकाश, मोकळी हवा कशी येणार घरामध्ये? आणि हे 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 फर्निचर, एवढं अपटाईट फर्निचर कोणाच्या घरी असतं? नाही, इथे आल्यावर मी कोणाच्या तरी घरी आली असं वाटत नाहीये मला, तर मी एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये आले असं वाटतंय. नाही म्हणजे घर कसं असायला हवं? वेलकमिंग वाटायला हवं, त्या घरात आल्यानंतर आपलेपणा वाटायला हवा, मायेची ऊब जाणवायला हवी, पण तसं काहीच वाटत नाहीये. आणि हे सगळे शो पीसेस, म्हणजे हे बंद केलेल्या कुंड्या, हे वाळलेलं झाड, खूप खूप डिस्टर्बिंग आहे सर हे. त्यात ते किचन, ते तर अगदी ॲडमध्ये दाखवतात तसं आहे. सॉरी जयंत सर, पण मला तुमचं घर हे घर वाटतच नाहीये. एक सांगू का, हे घर बघून ना मला असं वाटतं की हे घर राहण्यासाठी नाही, तर कुणाची तरी घुसमट करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. जेल सारखं वाटतंय मला हे घर, जेल सारखं. अंधार कोठडी असलेलं जेल. जयंत सर, तुम्ही कसे राहता या जेलमध्ये? बस में शामी, बस. ही जेल नाही, घर आहे. आणि हेच घर होतं आपलं, आपल्या दोघांचं. कधी एकदा तुला बघते असं झालं होतं. तुला पाहिल्याशिवाय जीवात जीव आला नाही ग माझ्या. तू ठीक आहेस ना? रेणुकाताई, तुम्ही बरे आहात ना? बरी आहे मी लक्ष्मीताई. खरंच मी मुद्दाम नाही हो धक्का मारला. मी खरं तर तिला सावरायला गेले आणि तो गेला आणि पडलो आम्ही. अहो काय बोलताय तुम्ही? माझ्यापेक्षा जास्त जपता तुम्ही माझ्या लेकीला. तुमच्याबद्दल माझ्या मनात शंका येऊच शकत नाही. भावना, त्या सिद्धूच्या आजी म्हणत होत्या की काही दिवस तुला माहेरी घेऊन जायला हवं. येतेस का तू? भावना, खरंच जा तू तिथे. उलट तेच चांगलं असेल तुझ्यासाठी. निदान तिथे तरी तू सुखरूप राहशील. आई, हाताला काय झालं? जयंत सर, कुठे हरवलात? तुम्हाला राग आला का मी तुमच्या घराबद्दल एवढं बोलले त्याचा? नो मी शामी, ॲक्च्युली तुम्हाला हे घर आवडलं नाही म्हणून काहीच अपसेट झालं. बट आय अप्रिशिएट तुम्ही खोटं खोटं छान न बोलता मनात जे काही आहे ते स्पष्ट खरं सांगितलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. पण त्याचं काय ना, आता लग्न करून मी पण इथेच राहायला येणार ना. मग उगाच आता खोटं बोललेत तर मला सुद्धा या डेंजर घरामध्ये राहावं लागेल. म्हणून स्पष्टपणे माझ्या मनात होतं ते सगळं सांगून टाकलं मी तुम्हाला. मला तुमची हीच ऑनेस्टी खूप आवडते खरंच. बोलण्याच्या नादात मी तुम्हाला काही ऑफरच केलं नाही. तुम्ही इथे थांबा, मी कॉफी बनवून आणतो. ओके. जयंत सर, जयंत सर, मला सांगा, या जिन्यावरून वर गेल्यावर ही जी बेडरूम आहे ही तुमचीच बेडरूम आहे ना? हां? येस. आणि ही जी डावीकडे रूम आहे ही गेस्ट रूम आहे. दॅट्स राईट. आणि मला सांगा, इथून पलीकडे गेल्यावर गच्चीवर जायला रस्ता आहे ना? दॅट्स एक्झॅक्टली राईट. बघा, कसला करेक्ट गेस केलंय मी. जानूने खरंच सगळं इतकं पटापट गेस कसं काय केलं?
हिला खरंच सगळं आठवायला लागलंय की काय? आई गं, परत डोक्यात कळ गेली. सर द्या द्या कॉफी द्या. शो जैन सर, मी त्या दिवशी तुमच्या घराबाहेर आले होते तेव्हाही मला असंच वाटत होतं की मी तुमच्या इथे याआधीही येऊन गेले आणि आता तुमच्या घरात आल्यानंतर सुद्धा मला असंच वाटते की मी याआधी इथे आले. जैन सर, हे काय? निशांनी, निशांनी, सांगा ना जैन सर, काय आहे? निशांनी, तो जुना फोटो आहे. जुना फोटो मला बघायचा आहे. थांबा निशांनी, थांबा. अगं खरंच काही नाही. आणि हे बघ, मला वाटतं आता डिस्चार्ज मिळेल तुला, तर मग तुझी बॅग भरायला घेऊया. सिद्धू, काय म्हणाले डॉक्टर? डिस्चार्ज दिला ना त्यांनी? स्पर्धा तुझा हात बघू. हात कशाला? काकू हात बघू ना तुझा प्लीज. काकू काय काय रे, कसं काय एवढं वाजला हात? काकू तू काही लपवतेस का आमच्यापासून? बाबा, हो तुम्ही तरी सांगा ना, काय झालं आईच्या हाताला? अगं मग भावना, अगं आईंनी ना दिव्यावर हात धरला होता. तू आणि तुझं बाळ सुखरूप आहे हे कळत नाही ना तोपर्यंत दिव्यावरच हात ठेवायचा असा निश्चय केला होता आईंनी, म्हणून भाजले. काकू का केलंस तू असं सगळं? आई, तू असं केलेलं मला अजिबात नाही आवडलंय. अगं माझ्यासाठी तू स्वतःला का त्रास करून घेतलास? यापुढे तू माझ्यासाठी अजिबात स्वतःला काही इजा करून घ्यायची नाहीस हा? अगं भावना, समजून घे ना. मला सिद्धूचा फोन आला तेव्हा घरी कोणी नव्हतं आणि मग मला काही सुचे ना. ह्यांना फोन करत होते, फोन लागला नाही यांचा. मग देवाला वेठीशी धरण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता माझ्याकडे. आणि जर तुला किंवा बाळाला काही झालं असतं ना, तर खरंच सांगते, देवाला कधीच माफ केलं नसतं मी. काकू पण आता भावना आणि आमचं होणारा बाळ सुखरूप आहे, त्यामुळे हे सगळं विसर आता प्लीज. हो, देवाची कृपा आहे. सिद्धू, मगाशी तुझ्या आजी कदाचित रागात म्हणाला, पण मला पण असं वाटतंय की काही दिवस भावना घरी आली तर खूप बरं होईल, नाही का हो? सिद्धू, अरे हा भयानक प्रकार घडलाय. भावनाच्या मनावर खूप आघात झालाय अरे. म्हणून थोडे दिवस जर ती घरी आली, तिनं तिथं आराम केला तर बरं वाटेल हिला, म्हणून म्हणतोय. आणि तू काहीही चिंता करू नकोस, आम्ही भावनाची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. अरे हो हो. काका काकू हो बस काय, मला माहिती आहे, मला खात्री आहे की भावनाची तुम्ही नक्कीच चांगली काळजी घ्याल. मी इथून डायरेक्ट भावनाला आणि आनंदीला तुमच्या घरी सोडतो आणि मी स्वतः जाऊन त्यांचं सामान सुद्धा आणतो. मी जानूला कळवते तू येतेस ते.